अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत। एक विनंती करायची आहे की स्मार्ट मीटर ग्रामीण भागातही जुने मीटर चांगले असताना लावले गेलेले आहेत, परंतु सध्या अध्यक्ष महोदय परीक्षेचा कालावधी आहे आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सिस्टीम मधून डिस्कनेक्शन झालेले आहेत आणि ग्रामीण भागात आमच्या धाराशिव जिल्ह्यात जवळपास 4000 घरगुती ग्राहकांचं डिस्कनेक्शन झालेलं आहे आणि अध्यक्ष महोदय नोव्हेंबरमध्ये 700 रुपये बिल येतं, डिसेंबरमध्ये 800 रुपये बिल येतं आणि जानेवारीमध्ये एकदम 15-20 हजार बिल अशी घरगुती ग्राहकांना आलेली आहेत। अध्यक्ष महोदय माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की या बिलाचे हप्ते पाडून देणं, बिलात दुरुस्ती करणं गरजेचं असलं दुरुस्ती करून देणं आणि सध्या परीक्षेचा कालावधी असल्यामुळे डिस्कनेक्शनमुळे विद्यार्थ्यांना अडचण येते, तर हे डिस्कनेक्शन जे सिस्टीममधून झालेले आहेत हे डिस्कनेक्शन आपण हप्ते पाडून देऊन त्यांचे परत वीज पुरवठा करावा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे। कोणी हप्ते पाडून मागितले तर निश्चितपणे देण्यात येतील। फक्त एकच आपण लक्षात घ्या की विजेचं बिल तर भरावं लागेल। आता आपण उलट स्मार्ट मीटर वाल्यांना तर 10% कमी बिल करून टाकलं आणि त्याच्यानंतर विजेचे दर देखील आपण कमी केलेले आहेत, त्याच्यामुळे पण तरी कोणाचं असेल तर आपण त्यांना हप्ते पाडून देऊ। नर साहेब बोला। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला एवढं स्पेसिफिक विचारायचं आहे, मराठी शाळा बंद पडण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण असेल तर तिथे शिक्षकाची कमतरता आहे आणि 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे यामध्ये एक जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर एक शिक्षक कमी होतो, पर 59 जर विद्यार्थी 60चे झाले तर एक शिक्षक कमी होतो, परंतु जर तो एक शिक्षक वाढवायचा असेल तर 16 विद्यार्थी वाढवावे लागतात। हा जो अन्यायकारक शासन निर्णय आहे, संच मान्यता, त्यामुळे शिक्षक संख्या मिळत नाही आणि शिक्षक नसल्यामुळे शिक्षकाची तिथं उपलब्धता नसल्यामुळे तिथली पटसंख्या कमी होते आणि मराठी शाळा बंद पडतात। त्यामुळे हा 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्यात थोडक्यात शासन निर्णय बदल करणार का एवढं स्पेसिफिक उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं। अध्यक्ष महोदय, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये 15/3/2024चं धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई केली जाते। जिथपर्यंत पहिली ते 5वीच्या वर्गाच्या करता त्या परिसरामध्ये जर शाळा नसेल तर निश्चितपणे त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू, परंतु 6 ते 8 वर्गाच्या करता 3 किलोमीटरची ऑलरेडी अट आहे। विषय असा आहे की जी काही पहिलीला जी ऍडमिशन आपण करणार आहोत ती लहान बाळ असतात आणि म्हणून त्यांनाही प्रवासाचाही जास्तीचा त्रास होणार नाही। जिथे शाळेची उपलब्धता नाही तिथे आपण सहानुभूतीने विचार करू।